देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी छोट्या रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि छोट्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक गुणिलेचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे. क्रॉस लाईन काढायचे आहेत 2 आणि मध्ये डॉट देऊन फुलं काढायची आहेत. बघा, मी दाखवल्याप्रमाणे काडीच्या मदतीने थोडासा आकार द्यायचा आहे फुलांना. 4-4 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. आता खालच्या बाजूला आपण देठ काढून घेणार आहोत हिरव्या रंगाने. बघा, 4ही फुलांना मी देठ काढून घेतलेला आहे हिरव्या रंगाने. तर मध्ये आपण एक जांभळा डॉट देऊन थोडंसं बाटलीच्या झाकणाने त्याला चपटाकार देऊन घेणार आहोत. बघा, मी मध्ये एक जांभळा डॉट काढून त्याला चपटा आकार देऊन घेतलेला आहे. आता ज्या रेषा आपण मोठ्या रेषा काढलेल्या आहेत तिथे आपण पानं काढून घेणार आहोत. फुलांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. बघा, पिवळा रंग मी थोडा थोडा भरून घेतलेला आहे. काडीच्या मदतीने थोडासा पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, सर्वच पाकळ्यांना मी आकार देऊन घेतलेला आहे. आता ज्या रेषा आहेत त्या आणखी थोड्याशा पुढे वाढवायच्या आहेत आणि एक एक पान रेषांवरती काढून घ्यायचं आहे. बघा, जे रेषा आपण काढलेल्या आहेत ना, क्रॉस लाईन काढलेल्या आहेत 2, त्याला आपण पानं काढून घेणार आहोत. तर सर्वच रेषांवरती मी पानं काढून त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. बघा, सर्व पानांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये शिरांसाठी थोडा एक पिवळ्या रंगाने एक रेष मारून घेतलेली आहे. तर फुलांमध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतल्यामुळे फुलांना एक उठाव आला आहे. बघा, फुलं सुंदर दिसतात. आता पानांच्या बाजूने आपण 2-2 रेषा मारून कळ्या काढून घेणार आहोत. तर रोजची देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा ही रांगोळी तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. काही गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची असते, तर अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. आता जी फुलं आहेत त्यावरती एक एस, आपलं इंग्रजी एस अक्षर आहे ना, ते असं तसा एक आकार मी काढून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला भरगच्चपणा आला आहे. फायनल लुकसुद्धा तो तुम्ही बघू शकता, सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे इथे सुद्धा मी 2 क्रॉस लाईन, जसं की गुणिलेचं चिन्ह आहे ना आपलं गणितातलं, त्याप्रमाणे काढून घेतलेलं आहे. बघा, एक गुणिलेचं चिन्ह काढून घ्यायचं आहे. आता प्रत्येक रेषेवरती आपल्याला 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. बघा, डॉट दिलेले आहेत मी. 2 डॉट समोरासमोर द्यायचे आहे आणि 1 डॉट वरती द्यायचा आहे. 4ही रेषांवरती डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा, सर्वच रेषांवरती मी डॉट देऊन घेतलेले आहेत. तर थोडंसं बोटाच्या मदतीने आपण मागच्या बाजूला ते डॉट ओढून घेणार आहोत आणि फुलाचा आकार देणार आहोत. मध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. तर खाली एक हिरव्या रंगाने देठाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. बघा, मी सर्वच फुलांना देठाप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे खालच्या बाजूने हिरव्या रंगाने. आता मध्ये आपण एक छोटंसं फूल, 3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत आणि खालच्या बाजूला त्याला देठ काढून घेणार आहोत. बघा, मी 3 पाकळ्यांचं फूल मध्यभागी काढून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला थोडासा देठाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. आता फुलामध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे बघा, आणि मधल्या बाजूला लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा, जी पहिली रांगोळी जशी आहे त्याप्रमाणेच थोडीशी ही सुद्धा रांगोळी आहे आणि काढण्यासाठी अगदी सोपी आहे. तर जी फुलं काढलेली आहे त्यामध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत, त्यामुळे फुलं थोडीशी भरगच्च दिसतात. आता जे देठ काढलेलं आहे ते खालच्या बाजूला एक पानासारखा आकार काढून घेतलेला आहे. बघा, आता 3ही बाजूला आपण हिरव्या रंगाने डॉट काढून मध्ये सफेद रंगाचा एक डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे. बघा, इथे मी सरळ लाईन मारून घेतलेले आहेत. 3 सरळ लाईन मारायचे आहेत. बघा, 3 सरळ लाईन मी मारून घेतलेल्या आहेत. 4 सरळ लाईन मी मारून घेतलेल्या आहेत. आता
आता आखूड लांब अशा रेषा मारायच्या आहेत आणि डॉट द्यायचे आहेत बघा. सर्व रेषांवरती मी डॉट देऊन घेतलेले आहेत सफेद रंगाने. आता वरच्या बाजूला आपण 2 डॉट देऊन थोडेसे झाकणाने बघा त्याला चपटा आकार देऊन थोडं तुऱ्याप्रमाणे एक आकार देऊन घेणार आहोत. तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे आणि वरती एक फूल तयार करून घ्यायचं आहे बघा 5 पाकळ्यांचं. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला त्या सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत आणि जो मधला डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घेतलेला आहे. आता तिथे जी पहिली रेष आहे त्यावरती आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत. पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. दोनही पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर जे डॉट दिलेले आहेत ते थोडेसे गोल फिरवून घ्यायचे आहेत काडीच्या मदतीने. मधल्या बाजूला लाल आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूला ही एक आपण छोटंसं फूल काढून घेणार आहोत. 5 डॉट मी दिलेले आहेत. मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा काडीच्या मदतीने आणि मध्ये पिवळा रंग देऊन लाल रंगाचा डॉट, जांभळ्या रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर पानांच्या बाजूला 2 कळ्या काढून घेतलेल्या आहेत. रांगोळी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. फक्त रेषा मारूनच काढायची आहे. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचं बघू शकता. अगदी सुंदर आहे बघा. जे डॉट आहे तिथे निळ्या रंग थोडा थोडा भरून घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 4 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. आता ही जी रांगोळी आहे ती उद्या सोमवार आहे तर त्यानिमित्ताने ही रांगोळी आहे बघा. मी एक बेलपत्र काढून घेतलेलं आहे. खालच्या बाजूला आपण रेषा मारून घेणार आहोत. लांब आखूड अशा रेषा मारायच्या आहेत आणि एक गोलाकार काढायचा आहे शेवटच्या रेषेवरती. आता वरची जी रेष आहे तिथे दिव्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा. तर इथे एक आपण समईप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा. जशी आपली समई असते ना त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. मध्ये जर शंकराच्या डोक्यावरती टिळा असतो त्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे बघा. पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. तर सोमवार निमित्त ही रांगोळी आहे. ही रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. दोन्ही बाजूला छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहे. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही. 3 डॉट देऊन मी फुलं काढून घेतलेली. आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा. मधला डॉट वरती ओढायचा आहे आणि लाल रंगाचा खालच्या बाजूला एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर ज्या रेषा आहे त्यावरती सुद्धा डॉट देऊन घेतलेले आहेत. मधल्या बाजूला लाल आणि पिवळ्या रंगाने एक डॉट देऊन घेतला. तर दिव्याचा लूक येण्यासाठी थोड्याशा छोट्या छोट्या रेषा तिथे मारून घेतल्या बघा. सोमवारसाठी काढण्यासाठी ही रांगोळीसुद्धा सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. एकदा माझ्या चॅनलला सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. रोजच्यासाठीच्या रांगोळ्या असतात बघा. झटपट होणारे असतात. जे तुम्हाला जी कोणती रांगोळी तुम्हाला आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. बघा ह्या रांगोळीचाही फायनल लुक अगदी सुंदर दिसतो. जे डॉट काढलेले आहेत ते सुद्धा मागच्या बाजूला ओढून तिथे एक छोटे छोटे डॉट लाल रंगाने देऊन घेतलेले आहेत बघा. अशीच रांगोळी नवीन शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.